अबे काय झालं बे गण्या भाऊ, चिमलेल्या आंब्यासारखं तोंड करून काम बसला बे इथं. मी तुला गावभर तिकडे पाहू राहिलो आणि तू इथं झाडाखाली येऊन बसला. आता तुला काय सांगू माझं दुःख गण्या. बरं जाऊ दे, नको सांगू. अबे थांब ना लेका गण्या, मजाक करू राहिलो ना. अबे तर मग सांग ना लेका काय झालं तर. अबे माणसाच्या मागे काहीतरी आट आहे वाटते बे. साला काही करायला गेलं तर उलट पलटच होऊन जाते लेका. कोणाचं चांगलं करायला गेलं तर वाईट होते, कोणाचं वाईट करायला गेलं तर चांगलं होऊन जाते. तुझ्या माग आट आहे बाबू. मला बी असंच वाटते लेका. आता कोणीतरी देवाच्या समोर जाऊन नारळ फोडा लागते. मगच माया मागची सगळे आट निघून जाईल लेका. अबे मी तुला एक सल्ला देतो, ऐक. आपल्या गावातलं ते बुडगा आहे ना जंतर मंतर वाला, त्याच्या जवळ जाय तू. अबे नाही बे, ते बुडगं लेका माया मागं अजून काहीतरी आट लावून देईल. मला नाही बे भरोसा त्याच्यावर. अबे ऐक बे गण्या माय, व्हायच्या गोष्टी होऊनच जात असते. अबे हो, व्हायच्या गोष्टी होऊनच जाते, पण चांगल्या गोष्टी करायच्या जागी वाईटच गोष्टी काऊन होऊ राहिल्या बे माया संग, आणि ते बी माया संग काऊन होऊ राहिल्या रे बा. तू एक काम कर बरं, तू जाय बरं त्या बुडग्याकडं आणि जाताना लिंबून मिरची घेऊन जातो. त्या बुडग्याशिवाय ती आठ काही कोणी काढणार नाही. ठीक आहे मग, जाऊ द्या बुडग्याजवळ मी आता लिंबू आणि 2 मिरच्या घेऊन जातो. पाहतो तो काय करते तर. काढली तर बरं त्यांना आठ, नाही त्याच्याच मागे मी आठ लावून देतो मी आता. अबे त्याच्या मागे नको लावू बे, तो बुडगा गावातून पडून जाईल.